ही परिस्थिती आपण पाहिली। या मुंबईतल्या परिस्थितीनंतर, या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपण काही लोकांबरोबर चर्चा करणार आहोत। आपल्याचा राजकीय दबाव न जुमानता काम करण्याबद्दल त्यांची ख्याती आहे आणि त्याचबरोबर माझ्यासोबत हिराचंद खुरपे हे व्यावसायिक आहेत। होर्डिंग्सचा त्यांचा व्यवसाय आहे। आपण समजून घेणार आहोत की प्रशासकीय स्तरावर या सगळ्या बाबी कशा पद्धतीने हाताळल्या जातात आणि दुसरा मुद्दा तो म्हणजे व्यावसायिक कोणत्या अंगाने या सगळ्या गोष्टींकडे बघतात, कशा पद्धतीने यामध्ये चुकीच्या गोष्टी केल्या जातात हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला मी महेश झगडे सरांकडे जाणार आहोत। झगडे सर, आपण पाहतो की अशा पद्धतीचा एखादा अपघात झाल्यानंतरच राजकीय यंत्रणा हालते असा आजपर्यंतचा अनुभव। एखादा बळी लागतो राजकीय यंत्रणेला हालण्यासाठी आणि दुर्दैवानं कालच्या घटनेनंतर ते झाले 14 बळी गेलेले आहेत आणि आता राजकीय यंत्रणा म्हणते की अवैध होर्डिंगवर कारवाई केली जाणार आहे। नोटीस पाठवण्यात आलेली आहे जवळपास 1000 वर होर्डिंग्सना। प्रत्येक वेळेला राजकीय यंत्रणेला हालण्यासाठी एखादा बळी का लागतो? विनोद, यामध्ये असं आहे की हे आता झालं आणि अशी घटना पुढे होईपर्यंत हे पुन्हा असंच थांबलं जाईल आणि ती घटना घडल्यानंतर मग पुन्हा राजकीय यंत्रणा तयार होईल। मला खरं म्हणजे राजकीय यंत्रणेबद्दल काही बोलायचंच नाहीये, कारण राजकीय यंत्रणेची ही जबाबदारी कायदे बनवण्यापर्यंत असते आणि त्याची अंमलबजावणी होते की नाही। पण दैनंदिन पातळीवरती ही जी यंत्रणा आहे ते याकडे लक्ष देत आहेत की नाही हे खरं महत्वाचं आहे। आणि आपल्या संविधानामध्ये असं सांगितलं आहे की शासनाची जी कर्तव्य त्यामध्ये लोकांची जीवित रक्षण करणं हे आहे आणि त्याच्याप्रमाणे कायदे बनवलेले आहेत। आता कालची जी घटना घडली की 14 लोक गेले एका होर्डिंग खाली, ते अधिकृत होतं का अनधिकृत होतं हा नंतरचा भाग आहे। त्याच्या अगोदर ठाणे परिसरामध्ये एक मोठी बिल्डिंग कोसळून त्याच्यामध्ये काही लोक गेले होते किंवा अनेक ठिकाणी काही चेंगराचेंगरीहून लोक जातात, हे कायमस्वरूपी चालतं आणि मग तिथे होतं। यावरून फक्त एकच लक्षात येतं की हे रिॲक्टिव्ह प्रशासन झालेलं आहे। काहीतरी घटना घडली, आम्ही ते पुढे करणार आणि अनधिकृत होर्डिंग शोधून काढणार आणि त्याच्यावरती कारवाई करणार, असं नाहीये। मुंबई महानगरपालिकेचा कायदा 1888चा आहे, त्यात कलम 354 आहे आणि त्याच्यामध्ये असे कुठलेही डेंजरस स्ट्रक्चर्स असतील तर ते होऊ न देणं आणि असे आले तर तातडीने त्याच्यावरती ते काढून टाकणं आणि लोकांचे जीवित वाचवणं हे आयुक्तांची जबाबदारी आहे। मला वाटतं की याच्यामध्ये राजकीय लोकांना मी आज दिवसभर बघतोय की एकामेकाचे हेवेदावे चाललेले आहेत, ते त्यांचं चालू द्या, ते चालणारच आहे शेवटी, कारण ते शासन ते असतं। पण खरी जबाबदारी ही प्रशासनाची आहे आणि एकदा कायदा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी मग राजकीय प्रेशर असो नसो तुम्हाला ते केलंच पाहिजे। आता या पर्टिक्युलर इन्सिडेंट्स बद्दल जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये हे अनधिकृत होतं का वेगळा मुद्दा आहे, पण महापालिकेची यंत्रणा, त्यांचे अनेक कर्मचारी तिथे दिसतात, त्यांना एवढं समजत नाही की हे अधिकृत अनधिकृत। दुसरं असं आहे की एखाद्या स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी योग्य आहे की नाही ही तिथली त्यांची अभियांत्रिकी यंत्रणा, इंजिनिअरिंग यंत्रणा यांनी बघायचं असतं आणि नंतरच त्याला त्याची खरं म्हणजे मान्यता द्यायची असते किंवा तसं स्ट्रक्चर येऊ द्यायचं नसतं। ही कुठेतरी कोलमडून पडलेलं आहे। त्यामुळे ज्यावेळेस मागे पुण्याची घटना घडली होती आणि 4-5 लोक त्याच्यामध्ये गेले होते, त्यावेळेस मी बोललो होतो की जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला गुन्हा दाखल होत नाही, आपले इंडियन पिनल कोडचं कलम सेक्शन 166 प्रमाणे जर एखाद्या अधिकाऱ्यावरती जबाबदारी असेल कायद्याची अंमलबजावणी करणारी आणि त्यांनी जर केली नसेल तर त्याच्यावरती खरं म्हणजे त्याची जबाबदारी टाकून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यावेळेस सुद्धा मी अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली होती। आणि हे कसं आहे की आपण ही घटना घडतो पण ज्यांच्या घरामध्ये घडलेली आहे त्यांचं घर उद्ध्वस्त होतं आणि मग हे जे निष्पाप लोक आहेत त्यांना काही माहित नाहीये, हे 14 जे बळी गेलेत असेच बळी जात राहणार जोपर्यंत प्रशासन रिॲक्टिव्ह मोड मधून ऍक्टिव्ह मोडमध्ये येत नाही आणि मग राजकीय लोक हेवेदावेच्या मध्ये चालत राहील। मला वाटतं की या गोष्टीला मी 100% प्रशासनाला जबाबदार होतो। केवळ नंतर आम्ही हे करू आणि ते करू, मला वाटतं की या मोडमधून त्यांनी बाहेर आलेलं पाहिजे। अगदी, पण झगडे सर, दुसरा एक मुद्दा असा आहे की 2017 साली या संदर्भात याचिका दाखल झाली होती मुंबई हायकोर्टात। त्यात हायकोर्टानं अगदी माइलस्टोन डिसिजन दिलेलं आहे, काही मार्गदर्शक तत्व आखून दिलेली आहेत, काय केलं पाहिजे, डूज अँड डोंट्स सगळं आखून दिलेलं आहे, एक पॉलिसी तयार करा म्हणून सांगितलेलं आहे। मात्र आज 6 वर्ष उलटून गेली आहे, ही पॉलिसी तयार होत नाहीये। राजकीय नेत्यांचं अपयश यात आहेच, पण प्रशासनानं एक फॉलोअप घेणं गरजेचं आहे। तुम्ही सनदी अधिकारी म्हणून प्रशासनाच्या एका टोकावरनं या सगळ्याकडे कसं बघता? आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रशासनानं यात फॉलोअप घेणं गरजेचं आहे का, की हा पूर्णतः हा राजकीय प्रश्न आहे? हा राजकीय प्रश्न मी सांगतो की फक्त एकच आहे की त्यांनी याच्यामध्ये कधी आढावा घेतला का इथपर्यंतच, पण 99% हा प्रश्न फक्त प्रशासनाचा आहे। खरं म्हणजे न्यायालयाकडे सुद्धा याची गरज नाहीये। ज्यावेळेस एकदा तुम्हाला विधानमंडळ कायदा करून देतं, त्याच्या खालचे नियम म्हणून देतं, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही प्रशासकीय यंत्रणेची आहे, तिथल्या महापालिका आयुक्तांची आहे
आणि ते आयुक्त योग्य काम करतात की नाही हे पाहण्याची जबाबदारी मग त्या खात्याचे सचिव असतील किंवा मुख्य सचिव यांची आहे. मला वाटतं की ही कुठेतरी यंत्रणा कोलमडून पडलेली आहे. ते प्रशासकीय मी तर खरं म्हणजे याच्यामध्ये नेहमी बोलतो असं की मुरदाड झालेली आहे आणि त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. लक्ष फक्त पॉलिटिकल पंचिंग बॅग इकडे झालेलं आहे. पण जसं हायकोर्टाने सांगितलं असेल, हायकोर्टाने सांगण्याची गरज नसताना यांनी हे केलं पाहिजे की एकही अनधिकृत होर्डिंग असता कामा नये किंवा जर होर्डिंग जर द्यायचं असेल तर त्याचं स्टॅबिलिटी स्ट्रक्चर असल्याशिवाय तिथे ते येणार नाही. आणि हे करताना शक्य आहे का? हे 100% शक्य आहे. जे होत नसेल तर मला वाटतं की स्थानिक जे कर्मचारी असतील तेव्हा तिथपासून ते महापालिका आयुक्तापर्यंत यांना खरं म्हणजे या गोष्टीला जबाबदार धरलं पाहिजे. जोपर्यंत केवळ ज्यांनी हे अनधिकृत स्ट्रक्चर केलेलं आहे त्याच्याविरुद्ध FIR होईल, त्याला शिक्षा होईल, यांनी काहीही फरक पडणार. अगदी फरक केव्हा पडेल की ज्यांच्यावरती यांनी ही जबाबदारी की असं घटना घडू नयेत त्यांच्या विरुद्ध जोपर्यंत याच्यामध्ये ऍक्शन होत नाहीत, त्यांच्यावरती कारवाई होत नाहीत, तोपर्यंत हे चक्र असंच मृत्यूचं चक्र हे पुणे असंच चालू राहील. आणि हायकोर्टाने किती निर्णय जरी दिले तरी हायकोर्टाची एक मर्यादा असतात. त्यांनी एकदा निर्णय दिल्यानंतर हायकोर्टाकडे तिथे नियंत्रण मॉनिटरिंग करण्याची यंत्रणा नाहीये. ती यंत्रणा पुन्हा एकदा अधिकाऱ्यांचीच असते की हायकोर्टाचा हा निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करायची. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक गोष्ट शेवटी तुमच्या प्रशासकीय यंत्रणेच्या दारापर्यंत येऊन ठेपते. अगदी वेलफेअर स्टेटमध्ये ही संकल्पना आहे की हायकोर्टाने जरी कितीही निर्णय दिले तरी सुद्धा अंमलबजावणी करण्याचं सगळं प्रशासनावर त्याची जबाबदारी आहे. याच मुद्द्यावर मी हिराचंद खुरपेंकडे येणार आहे की प्रशासन या मुद्द्यावर कशा पद्धतीनं रिॲक्ट होतं. तुम्ही व्यावसायिक आहात, तुम्ही अशा पद्धतीच्या होर्डिंग्ससाठी अनेकदा परवानगी घेतली असेल. कशा पद्धतीची ही एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे किंवा काय नेमकी पद्धत आहे, कशा पद्धतीनं तुम्ही अप्रोच होता, नेमके नियम काय सांगतात आणि तुम्हाला असं वाटतं का की प्रशासन यावर योग्य पद्धतीनं अंमलबजावणी करते परवानगी देताना? नमस्कार. सर्वात प्रथम आपण ज्यावेळी परमिशन्स घेतो त्यावेळेला एक 4-5 परमिशन्स असतात ज्या PMC कडून BMC कडून घेतल्या जातात. त्याच्यामध्ये ट्रॅफिक असू दे, नंतर उद्यान परमिशन असू दे किंवा हेरिटेज बिल्डिंग असेल तर त्याची परमिशन असू दे, या सगळ्या परमिशन्स घेतल्या जातात. आणि 9 मे 2022 साली महाराष्ट्र सरकारने, राज्य सरकारने एक नियमावली केली होती. त्या नियमावलीनुसार 40 बाय 20 फुटाचं होर्डिंग साधारण सर्वात मोठ्यात मोठं असावं अशी एक नियमावली केली आहे. त्या नियमात राहून जे होर्डिंग करतात किंवा आम्ही स्ट्रक्चरल इंजिनियर कडून स्टॅबिलिटीचं सर्टिफिकेट घेतो, रीतसर ते सर्टिफिकेट आपण परमिशनच्या वेळेला लावलेलं असतं. या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून मग आपण साईट उभी करतो. पण तुम्ही जे सांगितलेलं आहे की 20 बाय 40चं होर्डिंग आणि एक स्टँडर्ड जे नॉर्म्स आहेत त्यानुसार 40 बाय 40चं जास्तीत जास्त मोठं होर्डिंग असू शकतं, म्हणजे 40 बाय 40 फुटांचं. असं असताना काल जी दुर्घटना घडली आहे हे होर्डिंग जवळपास 120 बाय 120, म्हणजे काय अजस्त्र असतील याची कल्पना करू शकतो आपण. मग जर नियमातच नसेल इतकं मोठं होर्डिंग उभारणं तर ते कसं शक्य होतं? असं म्हटलं जातं की 2-3 परवानग्या एकत्र करून एक मोठं स्ट्रक्चर उभारलं जातं. अशा वेळेला स्ट्रक्चरल इंजिनियर जो आहे तो या साईटवर जाऊन व्हिजिट देत नाही, पाहत नाही. तुमचा काय अनुभव आहे? नाही, अगदी तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. व्हिजिट तर द्यायलाच पाहिजे किंवा व्हिजिट असल्याशिवाय त्यांनी कम्प्लिशन सर्टिफिकेट त्यांनी गो अहेड सांगितल्याशिवाय साईट उभीच करू नये किंवा साईट उभी केल्यानंतर येऊन साईट व्हिजिट करून चेकिंग करावं. जनरली स्टीलचं वगैरे त्यांनी सांगितलेलं असतं कुठलं किती वापरावं वगैरे, आपण नॉर्म प्रमाणात सगळे करतो. आता याच्यामध्ये पण काय झालेलं आहे की स्पर्धा एवढी वाढलेली आहे, कॉम्पिटिशन वाढलेली आहे, याच्यामध्ये बरीच या बिझनेसचं किंवा या धंद्याचं ज्ञान नसलेली लोक बरीचशी आलेली आहेत. त्यांच्यामुळं हे नियम तोडून किंवा नियमावर आपण हे बोट ठेवून राहत नाहीत, ते त्याच्याप्रमाणे करत नाहीत सगळी पूर्तता. आणि याला थोडंफार कुठंतरी अधिकाऱ्यांचाही पाठिंबा असल्याशिवाय हे होत नाही. म्हणजे खुरपेजी, मला एक प्रोसिजर नेमकी सांगा की तुम्हाला एका साईट तुम्ही आयडेंटिफाय केली की या ठिकाणी उत्तम पद्धतीचं एक होर्डिंग उभं राहू शकतं. ती साईट आयडेंटिफाय केल्यानंतर तुम्ही पूर्ण होर्डिंग उभारेपर्यंत नेमकी काय प्रोसिजर असते? थोडक्यात सांगा, कशा पद्धतीने टप्पे असतात? नाही, प्रायव्हेट जागा जर असेल, खाजगी लँडलॉर्डची जागा असेल तर त्याची पहिले परमिशन घ्यायला लागते, त्याची NOC घ्यायला लागते. ती NOC प्लस बाकीच्या ज्या परमिशन्स आहेत त्या परमिशन्स मिळून आपण आकाशचिन्ह विभाग म्हणून जो असतो महानगरपालिकेत, त्यांना हे सबमिट करावं लागतं. त्यांच्या प्रोसेसनुसार ते
महिनाभर 1.5 महिना अशी काही त्यांची हे असते. तर तेवढा पिरियड झाला की ते परमिशन आपल्याला मिळते. पण त्या अगोदर काही स्ट्रक्चरल इंजिनियरची व्हिजिट होत असेल किंवा महापालिकेच्या हां, तीच पूर्ण प्रोसिजर काय? म्हणजे तुम्ही एखाद्या व्यावसायिकाकडनं जागा घेतली, एखाद्या खासगी व्यावसायिकाकडनं, आणि त्या जागेवर तुम्ही होर्डिंग उभारण्याची प्रक्रिया सुरू केली, अर्ज केला, सगळी NOC वगैरे प्रक्रिया पार पडल्यानंतर महापालिकेकडनं काय नेमकी प्रक्रिया पार पाडली जाते? नाही, महापालिकेकडनं अधिकारी येऊन जागा चेक करतात, साईज चेक करतात, त्यांना जे सर्टिफिकेट्स दिलेले आहेत ते चेक करतात, ते बरोबर आहेत किंवा नाहीत हे बघितलं जातं. नक्कीच याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो असतो तो स्टेबिलिटीचा पार्ट असतो, जो आपल्याला स्ट्रक्चरल इंजिनियर कडून आलेला असतो. ते आपल्या नेहमीचे प्रोसेस मधलेच इंजिनियर असतात, त्यांनाही प्रोसेस काय असते ते माहित असतं, अधिकाऱ्यांनाही प्रोसेस काय असतं ते माहित असतं. त्याच्यामुळे ते चेक केलं जातं आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला परमिशन दिली जाते. अगदी झगडे सर, मी हाच एक मुद्दा आहे की जशी प्रोसिजर आहे त्या पद्धतीनं प्रोसिजर फॉलो होताना दिसत नाही. असं म्हटलं जातं की हे जर 120 बाय 120 फुटाचं जर होर्डिंग असेल तर तिथं स्ट्रक्चरल इंजिनियर गेल्यानंतर त्याच्यात त्वरित लक्षात यायला पाहिजे होतं की हे इलिगल आहे. याचा अर्थ स्ट्रक्चरल इंजिनियरच तिथे गेलेलं नाही आहे. अशा वेळेला अधिकाऱ्यांवर चेक ठेवण्यासाठी एखादी यंत्रणा नको का? कारण जर स्ट्रक्चरल इंजिनियरच्या हातातच सगळं असेल तर मग म्हणजे मुंबईकरांच्या जीविताची सगळी हमीच आपण त्याला देऊन टाकली असं होईल. यामध्ये शासन इतकंही तकलादू नाहीये की प्रशासकीय व्यवस्था इतकी तकलादू नाहीये की सगळं कोणाच्या हातामध्ये जाईल. याच्यामध्ये निश्चितपणे कुठलंही हे असेल, आता हे केवळ आपण आता होर्डिंगच्या बद्दल चर्चा करतो, पण कुठली बाब असेल तर त्याच्या बाबतीमध्ये मॉनिटरिंग व्यवस्था असते की सगळ्यात खालची यंत्रणा असते, त्याच्या वरच्या यंत्रणेने मॉनिटरिंग करायचं, वरच्या यंत्रणेचं मॉनिटरिंग करायचं, आणि मग सर्वात प्रमुख जो असेल किंवा महापालिका सचिव असतील त्यांनी की तुमच्या शहरामध्ये किती हे आहे, त्याचं कोणी स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे का, कुठे केलेलं नाहीये, हे त्याच्यामध्ये जर सुरू केलं आणि त्याच्यामध्ये मधून जर कोणी असे जाऊन साईट व्हिजिट केलं वरच्या लोकांनी पर्यवेक्षण करणार आहे तर मला वाटतं हे होऊ शकतं. पण तसं होत नाही. ही एकदा हे नियमावली आली किंवा कायदा आला तर ते परस्पर होतंय की नाही याच्यावरती कोणीही मॉनिटर करत नाही आणि मॉनिटरिंग सिस्टीम फेल झालेली आहे. आता फेल होण्याचं कारण काय आहे की चलता आहे. दुसरं असं आहे की बऱ्याच वेळेस काय होतं की मॉनिटर न झाल्यामुळे मग खालच्या यंत्रणेवरती कदाचित काही सामाजिक तत्वांकडून, काही राजकीयकडून, यांच्याकडून, कार्यकर्त्यांच्याकडून त्याच्यामध्ये दबाव येतो असं सांगितलं जातं. खरं म्हणजे अशा बाबतीमध्ये दबाव हे करायचं काही कारणच नाहीये. आणि जर दबाव जर येत असेल तर तुम्ही ज्यावेळेस मॉनिटर होता त्यावेळेस सांगितलं पाहिजे की असं दबाव येतो आणि त्यामुळे असं केलेलं आहे आणि आम्हाला करावं लागतं. त्यामुळे वरिष्ठांच्या पर्यंत गेल्यानंतर मग वरिष्ठ त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतात. पण कुठेतरी हे वरिष्ठ पातळीवरून याचं आढावा घेतला जात नाही, नियमितपणे आढावा घेतला जात नाही, आणि म्हणून मग हे जे आहे की तिथे स्ट्रक्चर इंजिनियर गेला आणि पाहिले की नाही. खरं म्हणजे की हे इतकं सोपं नाहीये. एखाद्या अशा डेन्स शहरामध्ये तिथे किती प्रकारचं वादळ येऊ शकतं, कशा प्रकारचे किती रिस्टर स्केलचा तिथे तुमचा भूकंप येऊ शकतो, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हणजे हे तुमचे स्ट्रक्चर्स ठरवलेले असतात आणि त्या सगळ्यांची पूर्तता झाल्यानंतरच, आणि हे तर अवॉर्डेबल स्ट्रक्चर असतं, 40 बाय 40 स्ट्रक्चर सुद्धा खूप मोठं आहे. आणि त्यामुळे मग याची जी काही स्टँडर्ड ठरवून दिले असतात त्या स्टँडर्ड प्रमाणे झाले किंवा नाही, आणि जर झालं नसेल तर मग त्यांच्यावरती कारवाई काही झाली का, अशी घटना घडल्यानंतर कारवाई झालेल्या बघितलेल्या आहे. पण अशा कुठेतरी चेक करून अचानक जाऊन चेक करून अशा काही कारवाई झाल्याचं हे होत नाही. तशा जर कारवाया सुरू झाल्या तर मला वाटतं की यामध्ये आमूलाग्र बदल बदलून काहीतरी सुधारणा दिसू शकेल. पण तसं होत नाही. याच्यासाठी मग राजकीय नेतृत्व आहे. त्या राजकीय नेतृत्वाने केवळ त्या संबंधितांच्याकडे कारवाई करण्याची हे धरण्यापेक्षा जे अधिकारी जबाबदार होते, जे प्रमुख अधिकारी जबाबदार होते, त्यांना खरं म्हणजे त्यांच्यावरती कारवाईचा बडगा जोपर्यंत उगारला जात नाही तोपर्यंत मला वाटतं की असंच मारल्यासारखं आणि कोणी रडल्यासारखं करण्याचे जे प्रकार चालू आहेत ते चालू राहतील. अगदी झगडे सर, तुम्ही प्रशासनाची भूमिका सांगितलेली आहे, पण राजकीय भूमिका सुद्धा यात महत्वाची, आणि असं पाहिलं जातं की राजकीय दबाव सुद्धा या प्रकरणात येत असतो. अनेकदा व्यावसायिकांसाठी राजकीय नेत्या एक शब्द टाकतात आणि प्रशासनाला मग त्या पद्धतीने वागावं लागतं. या सगळ्या मुद्द्यांकडे मी येणार आहे. तुर्तास एक छोटासा ब्रेक. बघत रहा NDTV मराठी. स्वागत आहे. आपण चर्चा करतोय या होर्डिंगच्या अपघातामागचा अर्थ काय आणि त्याची कारणं काय आहेत आणि अर्थकारण नेमकं काय, या सगळ्या होर्डिंग्सच्या एकूणच संकटाविषयी. पुण्यामध्ये जो अपघात झाला आणि त्यानंतर काल मुंबईतला जो अपघात झाला, हा पाहता या मुद्द्याकडे आता अगदी गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. आता राजकीय यंत्रणा असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल, कारवाईचे घोडे दामटवले जात आहेत, पण खरंच पॉलिसी लेवलला काही काम होतंय का?
झगडे सर, अगदी थोडा वेळ आपल्याकडे आहे, अगदी थोडक्यात तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. 2003ला एक धोरण होतं, ते बदलून त्यात काही महत्त्वाचे बदल न्यायालयाने सुचवले होते 2017 साली. अजूनही ते तयार झालेलं नाही आहे. लवकरात लवकर तयार होण्यासाठी काय नेमकी पावलं उचलली पाहिजेत, पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा मसुदा तयार केल्यानंतरची पुढची प्रोसिजर कशी असते. आणि आत्ता जर आपण पाहिलं तर आता कोणतीही आचारसंहिता लागू आहे, आत्ता तातडीनं हे लागू करण्यासाठी काय करता येऊ शकतं? मला वाटतं विनोद एक आहे की सध्या पॉलिसी तर नंतर होईल इलेक्शन नंतर, पण सध्या आहे त्याची अंमलबजावणी केली जे काही आहे कायद्यामध्ये आणि नियमामध्ये ते सुद्धा मोर दॅन सफिशियंट आहे. आता ज्यावेळेस नवीन पॉलिसी होईल, ज्यावेळेस आचारसंहिता नसेल, त्यावेळेस प्रक्रिया अशी असते की संबंधित महानगरपालिकेने मग त्यांच्या जनरल बॉडीची मान्यता घेऊन शासनाकडे नियमावली पाठवायची असते, त्या नियमावलीला मान्यता घ्यायची असते. ही नियमावली करताना एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल की मानवी जीवनाला कोणताही धोका होणार नाही अशा पद्धतीचा एलिमेंट त्या पॉलिसीमध्ये असला पाहिजे. त्याच्यापासून महापालिकेला किती उत्पन्न मिळतं ही गौण बाब झाली पाहिजे, त्याच्यामध्ये दुय्यम बाब झाली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की शहराचे जे हे आहे सौंदर्य आहे, त्या सौंदर्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये शहरावरती धोका उत्पन्न होऊ नये, सौंदर्य कमी होऊ नये असं पद्धतीने असतं, अशी ती पॉलिसी असावी. ही जगभर पॉलिसी आहे. आपण ज्यावेळेस लंडनला जातो एका लाईनमध्येच तुम्हाला ते दिसतील, त्यांचे बोर्ड्स असतील किंवा ठराविक ठिकाणीच आहेत, असे विद्रूप प्रमाणात नाही आहेत. त्यामुळे ही पॉलिसी जी आहे ती पॉलिसी तयार करताना चांगली असावी, पण केवळ पॉलिसी करता होत नाही म्हणून आता हे मृत्यू होत आहेत का तर नाहीये. सध्याचे नियम, सध्याचे अधिनियमातली ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी त्या निश्चितपणे चांगल्या आहेत. त्यांची फक्त अंमलबजावणी होण्याची गरज आहे. याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकेल का? ते इम्प्रुव्हमेंट होऊ शकेल, पण जोपर्यंत इम्प्रुव्हमेंट होत नाही तोपर्यंत अशाच घटना चालू असतील तर असं म्हणण्याचं काही कारण नाहीये. मला वाटतं की बऱ्याच वेळेस प्रशासनाकडूनही सांगितलं जाते की आम्हाला नियम करावे लागतील. नियम करावे लागतील. 75 वर्ष झालं आपण या देशामध्ये प्रशासन करतो आहोत आणि 75 वर्ष जर आपल्याला लोकांचं जीवन जर आपल्याला सांभाळत नसेल तर आपण कशात? अगदी बरोबर. म्हणजे ज्या तरतुदी आता सध्याच्या कायद्यात आहेत त्या पुरेशा आहेत अशा घटना रोखण्यासाठी. गरज आहे ती फक्त त्या अंमलबजावणीची, आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी कोणत्याही कायद्यात फारशा पळवाटा जरी नसल्या तरी त्या पळवाटा तयार केल्या जातात. त्यामुळे प्रभावी अंमलबजावणी झाली तर या सगळ्या गोष्टी टाळता येऊ शकतात आणि लोकांची आयुष्य इतकी स्वस्त नाही आहेत की यंत्रणेने इतक्या कॅज्युअली या सगळ्या गोष्टी घ्याव्यात. धन्यवाद दोन्ही पाहुण्यांचे आपल्यासोबत जे चर्चेत होते. आणि या मुद्द्याकडून एक महत्त्वाचा धडा आपल्याला शिकता येईल, तो म्हणजे तुमच्याकडे कायदे आहेत, तुमच्याकडे प्रशासकीय यंत्रणा आहे, तुमच्याकडे राजकीय यंत्रणा आहे. गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची, आणि इच्छाशक्ती जर असेल तर अशा घटना टाळता येऊ शकतात. धन्यवाद. हे आहे NDTV आणि तुम्ही पाहत आहात NDTV मराठी.